मला निघायचंय नाहीये कानातलं. आणि तुमच्या इकडचं काहीतरी सांगा साताऱ्याचं. थोडासा उशीर झाला या सगळ्यासाठी. आई किती नखरे करतोय बघा. रुको ऐसे नहीं शुरू से दिखाता हूँ. गुड मॉर्निंग गाईज, वेलकम टू माय ब्लॉग अगेन. आणि काल झालं सगळं, माझा आवाज खूप येतोय कारण आम्ही खूप नाचलो आणि खूप मजा केली. काल गाव ते होतं. देन आता उठलोय सकाळी, तर आता फंक्शन्स आहेत, एंगेजमेंट वगैरे सगळं स्टार्ट होणार आहे. आम्हाला निघायचं आहे. बट इथून मॉर्निंगला मी उठली नव्हती, बट खूप भारी व्ह्यू होता मॉर्निंगला. बट इथून पूर्ण सिटी दिसते आणि तो घरं खूप ऑसम आहेत. फुल सिटी व्ह्यू आहे इकडं. आणि या आम्ही आता निघणार आहे, फ्रेश वगैरे होऊन तयारी वगैरे करून. तर मी तुम्हाला तयारी करून भेटते. अँड वेलकम टू माय ब्लॉग. आणि हा आजचा वेडिंग ब्लॉग असणार आहे. सो स्टे ट्यून गाईज. हॅलो गाईज, आम्ही तयार झालोय आणि इथे आवाज येणार नाही तुम्हाला पण. आणि हे बघा इथे ना मुलाची एंट्री झाली, म्हणजे ऑलरेडी एंट्री झाली. आमची नवरी बाई तिथे आहे. आणि हा हॉल आहे आणि इथं मंदिर आहे आणि हा ऋषिकेश आहे. सो इथे घोडा वगैरे सगळं मला दाखव. मस्त एकदम. नाहीये कानातलं. जाऊ दे, बिना कानातल्याचं बी छान दिसतं. क्या बात है सर, क्या बात है सर, क्या बात, ये बात है. गेली आमची नवरी. नवरी आली आहे आणि ती खुशी आहे. मेकअप आर्टिस्ट प्लस वन. एक नवरा पुढे. हाय गाईज, हे बघा, हे आमचे छोटे छोटे बंधू आहेत. हे इकडचेच आहेत. आणि तुमच्या इकडचं काहीतरी सांगा साताऱ्याचं. आमच्या इकडल्या लय फिरायला जागा आहेत. महाबळेश्वर आहे, पाचगणी सारखा वारा नाही आमच्या इकडे. तुमच्याकडे कैऱ्यांची झाडं पण आहेत. हा का आमच्या हे बघा. इकडं. हे बघा कैऱ्या, खूप साऱ्या कैऱ्या आहेत तिकडं. आणि बाकीचे कुठे आहेत? बाकीचे आता येते वराड सोबत. वराड येते, वराड वराड वराड्यासोबत येत आहेत. अच्छा अच्छा. आणि इथे आमचा हॉल आहे आणि हा माझा भाऊ आहे, हा माझा नवरा आहे. सो स्टे ट्यून गाईज. आता काय चाललंय, कुठलं फंक्शन चालू आहे? आता सुपारी फोडायचं फंक्शन चालू आहे. सुपारी फोडायचा हा, कार्यक्रम सुपारी चालू आहे. फोडतो आता स्टेजवर जाऊन. हा, म्हणजे अनुचे पप्पा. अच्छा. हा हा बरोबर. आणि मग आम्ही तुम्हाला भेटतो एंगेजमेंट मध्ये. एंगेजमेंट ना, एंगेजमेंट मध्ये भेट. तो स्टे ट्यून गाईज. आता एंगेजमेंट स्टार्ट आहे, तुम्हाला दाखवतो. रिंग्स एक्सचेंज झाले. ऍक्च्युली थोडासा उशीर झाला या सगळ्यासाठी. तर माझ्या मुलाने त्यांचं तयारी झाली का? नाही, माझ्या मुलाला उशीर झाला. थोडासा उशीर झाला फंक्शन साठी, तर एक्सटेंड केले. आता इथे हल्दीचा स्टेटअप आहे लगेच आणि इथे विधीसाठी आहे. सो आम्ही भेटू तुम्हाला लवकरच नेक्स्ट लुक मध्ये. बट हल्दीला बघू आता काय होतंय. आणि हेच घालणार आहे आज. खराब होईल. बघू आता काय होतंय. सो स्टे ट्यून गाईज. भेटू तुम्हाला. काय बॅग हल्दी आमच्या दोन मुलगे पण यांचा खूप चेंज आहे. नवरा नवरी. नवरा नवरीने लोक चेंज करतील असं. हा. आणि आमच्या इकडं आणि इकडे अशा अरेंजमेंट मस्त वाटतं. ही नवरी ब्लॉग मध्ये. अरे कुठे चालला, कुठे
आणि हे आमच्या वराती आहेत सगळे. आता गडबड चालू आहे हळदीची. आम्ही तुम्हाला भेटतो मग. हाय गाईज, आमच्या तुम्हाला चेंज झालेला तर आता हा आमचं लग्नाचं. हाय गाईज, आमचा लुक तुम्हाला चेंज झालेला दिसतोय कारण हा लग्नाचा लुक आहे आमचा. आणि आता आमचं हा विधी म्हणजे तिथं विधी होत आहे. अक्षदा पडून झाल्या, घाई झाली आम्हाला. आम्ही पटापट आम्ही हळदी झाल्यावर जेवण घेतलं आणि चेंज करायला गेलो. आणि आता ना हा बघा हॉल खाली पण झालाय कारण अक्षदा पडून निघून गेले कारण खूप उशीर झालाय. हे बघा, बघू शकता तुम्ही आमचे फॅमिलीवाले लोकच आहेत. आणि तिथं विधी चाललंय ते तुम्हाला दाखवते, मी शेअर करते. आणि हा बघा आमचा बाबू आहे छोटूसा. ए बाबू इकडे बघ. हाय. हा आमचा बाबू आहे. अरे किती नखरे करतोय बघा. शायनिंग आहे, नुसती शायनिंग मारतोय. हा तूच आहे, कळतंय त्याला. सो गाईज, मी तुम्हाला सगळ्या विधी तर तुमच्यासोबत शेअर नाही करू शकते, बट थोडेसे क्लिप्स तुम्हाला देतात. सो गाईज, हे बघा विधी चालले तिथं. आणि ही पच्चा पार्टी आमचे ना चप्पल सोडायला थांबलेत. तुम्ही लोक इथं कशासाठी थांबलेत सांगा फक्त. अच्छा, विधी बघायला थांबलेत का? अच्छा, ऋतुकेश. अरे इथून नाही दिसत आहे, मला वाटलं इथून दिसतंय. आता मला बनवले फोटोग्राफर या माणसाने. बघा कसं थांबलाय. कुठं काढायचे? इथंच. ठीक आहे. आणि बघा इथं आंबे, खूप सारे आंबे. चला फोटोशूट करायचे आम्हाला. हाय गाईज, आता आहे ना एक प्रोग्राम चाललाय. जेवण झालं आमचं तर नेक देत आहेत ते. हे बघा, मी सजावट केली अशी. आणि अजून तुम्हाला ऐकायला येणार नाही, आता निघालेत नवरा नवरी आणि ही सजावट होते अशी. आणि ही आमची पब्लिक आहे. हे बघा निघाले सगळे. हाय गाईज, आमचं लग्न सगळं पार पडलं. आम्ही मुलीला अलविदा केलं, म्हणजे बाय बाय केलं, विदाई झाली. आणि आता आम्ही तिथून जेवून निघलो, पण आम्हाला तरी पण थोडीशी भूक लागली, तर आम्ही निघालोय आता वॉक करत. आणि हे लोक पण निघाले. अरे छोट काय करायचं. चालेल, आम्ही थोडंसं काहीतरी खायला निघलोय, पण आम्हाला काय भेटत नाही इकडे, तर बघू आता काय खातो. बंद झालं सगळं. बंद झालंय सगळं. तरी भटकंती चालू आहे आमची काय. हा ना. दिसतोय का? हे चालू हे हे हा आता काय काय घ्यायला गेलाय हा. Solo 650. अरे हा मुलीचा भाऊ त्याला आता गरज पडली. विचार जास्त मध्ये गम मध्ये नाही, त्याला तो एवढा थकलाय. सो गाईज, हिचा भाऊ रडला पण नव्हता. हिचा भाऊ रडला नव्हता, मी गेल्यावर रडलेला कारण तो. सो हे बघा कसं चाललंय. हो
सो गाईज आता आम्ही हा ब्लॉग इथंच एंड करतोय. उद्या तर कारण आम्ही निघणार आहे स्वतः काही आहे म्हणजे आता काही हे नाहीये. सो हा ब्लॉग इथेच एंड होतो. थँक्यू फॉर वॉचिंग. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय. धन्यवाद. रुको रुको स्क्रॉल मत करना. सूरज. काय बोलतो तू? हवा नाही लागत आहे. हा ना, पंखे उलटे लावले लोकांनी इकडे. झाडासाठी पंखे लावलेत, त्या माणसांसाठी. हे गरम होतं. माणसांना नाही, हे झाडांना. हो काय? झाडांना हवा लागेल. तिथं हॉलमध्ये पण कसं होतं ना. आपण बसलोय साईडला मध्ये आणि मध्ये पंखे लावलेत. त्यांच्यासाठी होते ते वर्कर लोकांसाठी, आपल्यासाठी. पाहुणे मंडळी तसंच बसायचं गर्मीमध्ये. निघालोय आणि आता घरी आपल्या झालं मस्त लग्न वगैरे लावलं. निघालो आता. ते भेटली नाही का मॅडम, लगेच झोपून जातात आमच्या. मस्त वाटतं एकदम. इकडं पाऊस चालू आहे साताऱ्याकडं. मस्त एकदम. तर आम्ही डायरेक्ट संध्याकाळी पोहोचू घरी. 7-8 वाजेपर्यंत पोहोचू मस्त. मग उद्या पण संडे अजून. उद्या पण काय ब्लॉग शूट केला तर टाकू. मस्त वाटतं एकदम भारी. ते आता डायरेक्ट कल्याणला झुटणार आहे आमच्या मॅडम. अशाच झोपतात. काय झोपत नाही. आता नाही उठणार. चला. भाऊ अजून काय काय होतं आम्ही शूट करतो.